हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचे नाव आहे प्रियाची दुनिया. तर बघा फ्रेंड, माझ्या मित्रांनी किती सुंदर हिरवी हिरवी गार अशी पालक आणलेली आहे. आणि इकडे बघा मेथी पण आणलेली आहे. कशी कशी गड्डी आहे काय मेथी आणि पालक? पालक काय 15 रुपये मेथी. मेथी मेथी 15 रुपये, पालक 10 रुपये. मेथी 15, हम्म, पालक 10. हम्म. बाकी भाज्या स्वस्त आहे का महागच आहे? 15 रुपये 20 रुपये आहे काही. हा ना. तर बघा फ्रेंड, आज माझा विचार असा आहे की मस्त डाळ पालक बनवावे. पण मला आहे ना फ्रेंड, त्यात टोमॅटो खूप आवडते. पण आता टोमॅटो तर संपले आमच्या घरचे. तर चला आता अशीच डाळ पालक बनवायचा प्रयत्न करते मी. बघू आता काय होते, कोणती डाळ आहे घरी तर बनवते. मी तुम्हाला दाखवतेच मी ते कशी पालक बनवते. ते जे डाळ असेल ते आपण तूर डाळ आणली ना. काय हो, अजून काय आणलं? आपण मूग आणले ना. मूग डाळ आणा शिलकेवाली. मूग डाळ नाही आणली. आहे ना थोडीशी, ते टाकून द्या ना. ते पण टाकू? शिलकेवाली आहे ना डगत. बरं 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 चालते. चला, आज थकल्यासारखं वाटून राहिलं मला. स्वयंपाकाला तर मन नाही लागून राहिलं माझं. पण आता करावंच लागेल फ्रेंड. नाही बघा, निवडून तयार आहे. बघा कसे कचरा टाकलं इकडे. मी नाही निवडत आहे, तेच निवडत आहे. मला बरं नाही वाटत आहे. मला असंच पिरियड जवळ आला ना फ्रेंड का माझं आधीच त्रास होऊन जाते. 15 दिवसच बरी राहत असेल मी, आहे ना. 15 दिवस बरं राहते. आणि 15 काय होय मेथी दाखवते तुम्हाला. बघा फ्रेंड सुंदर आहे ना, पण ताजी ताजी आहे ना. ताजी आहे ना. शिडी असली का ती अशी चिरमटल्यासारखीच दिसते. आणि आज फ्रेंड मी मस्त माझ्या घरचे देव वगैरे घासले. आज हनुमान जयंती होती तर. आणि तुम्हाला हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, तुम्हाला आज मी माझे देव पण दाखवते. इतके दिवस मी माझे तुम्हाला देव दाखवले नाही, तर आज देव दाखवते. तर बघा फ्रेंड, इथे आमचं बाप्पा विठ्ठल रखुमाई आणि ते नाही का धन्वंतरी म्हणते ते देव आहे. आणि इकडे आहे सत्यनारायणाचा फोटो, ज्ञानोबा माऊली, स्वामी महाराज. आणि इकडे देवी आहे, ते दुर्गा देवी, यवतमाळची देवी आहे. इकडे लक्ष्मी माता आहे. आणि इकडे बघा आमचे तुकाराम महाराज, तुळजाभवानी माता आणि दत्त महाराज आणि स्वामींचा फोटो आहे. आणि बघा देव किती छान मांडले बघा. म्हटलं चला, आज हनुमान जयंती आहे आणि मस्तपैकी. तर मग अशा प्रकारची पूजा केली. चला आता मी मस्त स्वयंपाक वगैरे करते. तर बघा फ्रेंड, खूप छान डाळभाजी केली. डाळभाजी म्हणजे डाळ पालक. ही आमची विदर्भातली डाळ पालक आहे. इकडे डाळ पालक म्हणते पुण्यामध्ये, आणि आमच्या गावाला याला डाळभाजी बोलते. आणि ही बघा इकडे चवडी भिजत घातलेली आहे. आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार आहे. तर चला. बघा फ्रेंड, इथे माझ्या मिस्टरांनी मेथी घेतली आहे, इथे तळलेल्या मिरच्या आणि मस्तपैकी कच्ची कैरी घेतलेली आहे. आता इथे ताटं घेतली आणि आता मस्तपैकी वाढून घेणार आहे. ताटं ओरले म्हणजे ते आत्ता घासलेले ताटं घेतले म्हणून. तर चला, मी प्लेट वगैरे घेते वाढायला. तर बघा फ्रेंड, डाळ पालक आणि आम्ही सकाळच्या चपात्या ह्या घेतल्या, आता चपात्या नाही बनवल्या. आणि इकडे डाळ पालक आणि भात आहे. आणि या जेवायला फ्रेंड. चला, आम्ही जेवण करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. हाय फ्रेंड, आपला रात्रीचा व्हिडिओ अर्धवट राहिला होता म्हणून म्हटलं चला आता फ्रेंडसोबत बोलावं. कारण अर्धवटच व्हिडिओ नाही ना टाकू शकत मी. म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत बोलावं. तर बघा, मुलगी स्कूलमध्ये गेली. तिची स्कूल चालू झाली कालपासून. ती आता 10वीला गेली माझी मुलगी. आणि तिला 80% मार्क्स मिळाले. आणि माझ्या मुलीला तुम्ही
कॉंग्रॅच्युलेशन करा. आणि बघा फ्रेंड, आज मला खूप झोप येते. म्हणजे 2 दिवस झाले इतकी झोप नाही होते. डोळ्यात तुम्हाला दिसतच असेल, खूप त्रास होतोय. आणि त्या झोपेमुळे माझ्या तोंडाला इतके फोडं आले ना, मला जेवणसुद्धा करता येत नाही फ्रेंड. काय करू मला कळतच नाही. खूप त्रास होत आहे. आणि आणि एक्सरसाइज पण राहिलं आहे. म्हटलं चला थोडं बोलून घ्यावं फ्रेंडसोबत आणि नंतर आपला एक्सरसाइज वगैरे करावा. मिस्टरांना पण टिफिन वगैरे दिला. मुलीनं तर आज टिफिनच नाही नेला, कारण ती बोलली 3च तास स्कूल आहे मम्मा, जेवण पण करू देत नाही, शिकवण्यातच टाईम जातो. तरी मग तिला म्हटलं मी सकाळी घरून तरी काहीतरी खाऊन जा, तर नको बोलली. घरून पण नाही फ्रेंड, उपाशीच गेली ती. 3 तास भूक नाही लागत का फ्रेंड? बघा ना, ती 9लाच घरून 9:15ला घरून निघते. 9:15 ते 10:15, 11:15, 12:15, 10:15, 11:15, 12:15 आणि 1:15, म्हणजे 3-3.5 तास उपाशी राहते ती. ती 1:30ला येते, कधी कधी 1:45 पण होतात. तर काय करावं फ्रेंड, मुलं ऐकतच नाही, उपाशीच जाते. आपल्याला काळजी वाटते मुलांची, पण ते काय ऐकत नाही. घरून काहीच खाऊन नाही गेली ते. तुम्हाला दिसत असेल माझ्या डोक्याच्या वर तर दोरी. तर काल तिचे कपडे धुतले मी. ते युनिफॉर्म ओला होता. काल पाऊस पण खूप आला, तर इतका पाऊस आला. विजा पण खूप होत होत्या, कडकड कडकड. आणि मग ती बोलली मम्मा, पहिल्या दिवशी तिनं पीटीचा ड्रेस होता. मग तिचा आज युनिफॉर्म होता. तर म्हणे मम्मा आता काय घालून जाऊ तिला. म्हटलं थांब, आपण काल धुतलेलं, तर काल अशी बोलली ती. तर मग तिचे पप्पा बोलले फॅन खाली दोरी बांधून देते. मग तिच्या पप्पांनी फॅन खाली दोरी बांधून दिली आणि मग त्याच्यावर तिचा ड्रेस टाकला, सुकवले कपडे. आज घालून गेली बाबा युनिफॉर्म पाहिजे फ्रेंड. आणि तिला फोटो पण काढायचे आहे आज, 2 वेण्या वगैरे घालून. कारण कसं आहे फ्रेंड, मुलांना कसं आहे, आज ते परीक्षेत आपले ॲडमिशनचा फॉर्म भरला ना 10वीचा, तर त्याच्यामुळं पासपोर्ट पाहिजे. म्हणून मग 2 वेण्या युनिफॉर्म तिला म्हटलं. पण तिचा फोटो घ्यायचा राहिला, ती शाळेत गेली. मम्मा मी घरी आल्यावर छान तयारी करते, मग माझ्या मोबाईलमध्ये पासपोर्ट घे आणि मग धुवून आण. तिला बाहेर यायचा खूप कंटाळा येतो फ्रेंड. ती बोलली मी नाही येत बाहेर, तुला जायचं असेल तर तू जा. तर म्हटलं ठीक आहे, नको येऊ, फक्त मी मोबाईलमध्ये तुझा फोटो घेते आणि मग पासपोर्ट बनवून आणते. तर आज भरपूर कामं आहेत फ्रेंड, बाहेर पण जायचं आहे. पण मिस्टर आल्यावर जाणार आहे. म्हटलं चला आपलं पटपट कामं आवरून घ्यायचं आणि मग नंतर बघायचं काय आहे ते. तर तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल फ्रेंड. माझा नाश्ता व्हायचाच आहे. मला एक्सरसाइज झाल्याशिवाय 2 दिवस झाले एक्सरसाइज झालाच नाही. त्या दिवशी 1 एप्रिलला स्कूलमध्ये गेली होती आणि स्कूलमध्ये तिचं हे पण होता, ओपन डे होता, म्हणजे रिझल्ट तो पण झाला आणि मीटिंग पण होती. आणि काल पण फ्रेंड तसंच झालं. काल पण मला सकाळी आवरताच नाही आलं. आणि कारण तिची 1 वाजता स्कूल सुटली, ती घरी आली. त्याच्यामुळं सगळे हे होऊन जाते आणि काय करावं काही समजतच नाही. मला बाहेर जायचं पण मला कंटाळा येतो, पण जावं लागतं. काल पण जायचं होतं मला, पण पाऊस आला म्हणून राहिलं. आणि आता आज तर मला कोणी हालतीच जावंच लागतं. तर बघा फ्रेंड, काय करावं मला कळत नाही. आणि मला झोपेमुळं काय बोलते मी हे पण सुचत नाही. पण पावसाने वैताग आणला. ना पापड बनवू देत, ना कुरड्या बनवू देत, काहीच बनवू देत नाही. आणि मला आता ज्वारीचे पापड करायचे होते. तुम्हाला माहीत असेल ज्वारीचे गावाकडे बनवते विदर्भात. म्हणून मग मला पण बनवायचे आहे. पण ह्या उन्हामुळं मी काहीच करू शकत नाही, पावसामुळं सॉरी, काहीच करू शकत नाही. कारण इतका पाऊस आहे ना, बापरे, रोज आभाळ येते. 2 वाजले की आभाळ येते. मग 2 वाजेपर्यंत काय सुकणार आहे. आमच्या गॅलरीमध्ये आहे ना फ्रेंड, 1 वाजता भिंतीवर ऊन येते आणि मग 2 वाजता नंतर मग खाली फरशीवर ऊन येते. तर मग पापड कसे सुकणार ते. आणि लगेच इकडून ऊन आले की तिकडे मग लगेच 5-10 मिनटं ऊन राहते आणि मग आभाळ येते. म्हटलं काय करावं काहीच समजत नाही आहे.
सगळंच राहिलं. त्यांनी मला ज्वारी आणून आणून दिली ज्वारी, आणि ज्वारी आणून दिली. दळून पण काढलं मी, घरीच गिरणी आहे तर. आणि फक्त पापड बनवायचेच देर आहे. पण त्या आभाळामुळे मी काहीच करू शकत नाही. बरं, आभाळ येते तिथे पाऊस पण येते. चला बाबा, आभाळ आलं तरी टाकून दिलं तर हवेनं सुकतील तरी, पण तसं पण नाही आहे, पाऊस पण येते. आणि ते पापड कसे आहे फ्रेंड, आपण कॉटनच्या कापडावर टाकल्यानंतर उचलता येत नाही. उचललं ना की ते सगळं असं गोळा होते. मग काय करायचं, असे पापड ते सुके थोडे असते, लाटलेले ठेवून दिले. त्याच्यामुळं मी काही बनवत नाही. मला माझे मिस्टर बोलले की नको उद्योग करू, असा उद्योग करशील नाही सुकलं तर वाया जाईल ते. आणि माझं 1-2 वेळा झालेलं आहे तसं. मी पापड टाकले आणि अचानकच आभाळ आलं आणि पाऊस पण आला, तर ते वाया गेले. खूप चिडचिड होती माझी, रडले मी. मला माझा अनुभव आहे, त्याच्यामुळं मी हिंमतच करत नाही आहे आभाळ जाईपर्यंत काम करायची. तर बघू कधी आभाळ निघून जाते तर नंतर करू. चला मग, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत जा फ्रेंड मला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा जर व्हिडिओ बघायचा असेल ना, तर प्लीज तुम्ही बेल आयकन क्लिक करा. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आज काही माझं तंत्र काही मला नीट दिसत नाही आहे, कारण मला ते तोंडाला फोड आहे, त्याच्यामुळं नीट बोलता येत नाही. आणि डोळ्यात झोपसुद्धा आहे, त्याच्यामुळं काही काही शब्द माझे चुकत असतील तर सॉरी. तर चला मग, बाय.